नवभारत कन्या विद्यालयात विद्यार्थिनींच्या मंत्रिमंडळाची उत्साही निवडणूक। मूल जुलै 16। नवभारत कन्या विद्यालयात जुलै 16 रोजी शालेय मंत्रिमंडळाच्या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले। या लोकशाही प्रक्रियेत विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, क्रीडा मंत्री अशा विविध पदांसाठी मतदान घेण्यात आले व त्यातून योग्य उमेदवारांची निवड करण्यात आली। या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री वैरागडे साहेब, सचिव श्री शशिकांत धर्माधिकारी सर, तसेच नायब तहसीलदार श्री प्रवीण चिडे साहेब यांचा समावेश होता। विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वरघंटीवार मॅडम व सर्व शिक्षकगणही या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित होते। या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये नेतृत्व गुण, निर्णयक्षमता व लोकशाही जुलै 2025 रोजी नवभारत कन्या विद्यालय मूल येथे शालेय शिक्षण मंडळाची निवडणूक पार पडत आहे। सदर निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, पर्यावरण मंत्री, पाणीपुरवठा मंत्री, शिक्षण मंत्री, सहल मंत्री, अर्थमंत्री, क्रीडा मंत्री या पदांची निवड सुरळीत सुरू आहे। सदर निवडणुकीचा एकच उद्देश आहे, विद्यार्थ्यांना समोर जे भविष्यामध्ये जे निवडणूक होतात त्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांना व्हावी आणि ही जी निवडणूक आहे ही लोकशाही पद्धतीनं निवडणूक शाळेमध्ये पार पाडत आहे। मी शाळेला शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। बोला सर। शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवभारत कन्या विद्यालयामध्ये आज हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, लोकशाहीचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना कळावे आणि राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद, विधानसभा या कशा चालतात याचं ज्ञान सर्वसाधारण सगळ्यांना माहिती व्हावं, त्या उद्देशानं मुख्याध्यापिका आमच्या वरघंटीवार मॅडम आहेत, त्यांनी हा उपक्रम सुरू केला। आज या उपक्रमाचं निरीक्षण करण्याकरिता शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार साहेब इथे उपस्थित आहेत। आमच्या संस्थेचे सचिव माननीय धर्माधिकारी सुद्धा उपस्थित आहेत। या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या सर्व लोकांनी सुद्धा सहकार्य केले, यापूर्वी या विद्यालयाची एक परंपरा आहे की जेव्हा आमचे संस्थापक अध्यक्ष नागापुरे साहेब होते, ते सातत्याने जवाहरलाल नेहरूजीपासून तर इंदिरा गांधीपर्यंत राज्यसभेवर सातत्यानं 5 वेळा खासदार राहिले। हा उपक्रम जो आहे म्हणजे अनुरूप लोकसभा या शाळेमध्ये अनेकदा झाली। हा उपक्रम जो इथे राबवला जात आहे, आमच्या दृष्टीने हा महाराष्ट्रातला पहिलाच उपक्रम असावा की अशा पद्धतीने शासकीय अधिकाऱ्यांना निवडणुकीची प्रक्रिया कशी चालते, निवडणूक प्रक्रिया करत असताना प्रत्येकाचं काय काय कर्तव्य आहे, अधिकारी कसे असतात, वोटिंग कसं केलं जाते आणि म्हणून त्या सगळ्या माध्यमांना मशीनद्वारा वोटिंग करण्याची जी प्रक्रिया आहे ती आज इथे होत आहे। त्यातून प्रत्येक विभागातले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे वगैरे निवडण्याची प्रक्रिया होत आहे। मग ते मंत्रिमंडळाची स्थापना कशी करतात, इथून सर्व ज्ञान त्या मुलांना अवगत करण्यात या मुलांना अवगत करण्यात हा कार्यक्रमाच्या मला त्याच्या शुभेच्छा देतो आणि